नमस्कार, आपल्या देवदर्शन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. हा ब्लॉग फक्त ब्लॉग नाही तर ही कोणाची तरी आठवण सांभाळून ठेवतोय आणि हा ब्लॉग माझ्यासाठी इतका इम्पॉर्टंट आहे कारण की मी काल जेजुरीला होतो आणि आज खंडोबाने परत मला बोलवलं. मी काही गोष्टी विचार करत होतो मनामध्ये बसमध्ये, मी त्या गोष्टी नाही सांगू शकत, पण फायनली मी आज निमगावला आलो आहे आणि निमगावचे कुलदैवत खंडेराव महाराज इथं म्हणतात ना की आले होते, विश्रांती केली होती त्यांनी. मी मंदिराचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे. मंदिराचे हे तर मेन म्हणजे मी खंडोबाच्या तिथलं मधी गाभाऱ्यात जाऊन आपण व्हिडिओ शूट केला आहे. तिथल्या महाराजांनी आपल्याला खूप सपोर्ट केला आणि खूप चांगलं आहे आणि हा ब्लॉग खूप सुंदर होणार आहे. शेवटपर्यंत पहा. आणि आमचे चिल्ली मिले हेलो, लाईक करो, कमेंट करो, सबस्क्राईब करो. Escucha la vaca, Red FM para que इथं जवळ आहे का मंदिराला? तर हा ब्लॉग जो आहे आपला, हा ब्लॉग एक आठवण म्हणून शूट होणार आहे. कारण एक कार पण घेतली सरांनी खंडोबा मंदिरचं माझे म्हणजे काही स्वप्न होतं. मी त्यांना खूप सांगितलं, सर आपल्याला जायचंय. फायनली तो दिवस आलेला आहे. समोर पाहू शकतात. भारी इथं. कोणत्या साईडला आहे? साईडला आहे सर. ओके, जाऊ द्या. वातावरण पाहू शकतात पावसाचं आणि व्ह्यू, सर्वात व्ह्यू जो आहे तो खूप सुंदर आहे. मी तुम्हाला वरून दाखवणार आहे व्ह्यू वगैरे कसं आहे इथं, बघू. हा चालेल ना, मस्त जाऊ व्हिडिओ बनवत आपण. सीताराम, पोहोचलो आपण आता फायनली. सर पार्किंग वगैरे करतात गाडी वगैरे, त्याच्यानंतर जाऊ वरती आपण.
नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय मल्हार. आज आपण खंडोबाच्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 3च मंदिर आहे खूप मोठे मोठे जिथं खंडोबा महाराज आलेले आपले खंडेराव. तर आता मी कुलदेवत रे काल मी जेजुरीला होतो, पण फायनली आज मला खंडोबाने शेवटी बोलवलं. ज्या ठिकाणी मला ब्लॉगची गरज होती, मला खूप इच्छा होती, मनापासून इच्छा होती माझी की मी तिथं ब्लॉगिंग करू आणि मी माझे व्ह्यूअर्सना माझ्या फॅमिलीला दाखवू की एक मंदिर असं पण आहे सेम. आणि इथला व्ह्यू तुम्ही पाहू शकतात. आणि सर्व शक्य म्हणजे आपल्या उमेश सरांमुळे झालं आहे. मी त्यांना जेव्हा त्यांच्या घराचं शूट करायला आलो तेव्हा त्यांना बोललो की मला करायचं आहे. तर फायनली ही गाडी घेतली आहे, तुम्हाला दाखवतो थोडं झूम करून. हे बघा, ब्रेझा वगैरे घेतली आहे, सुंदर आहे. हे प्रवेशद्वार आहे, हा पूर्ण हा प्रवेशद्वार. तर आता आपण वरती जाऊ, वरती पाहू वरती कसं आहे. मी माझ्या बिपास एक हळूहळू आपण वरती गेल्यानंतर वरती पाहू काय आहे. खूप छान आहे वातावरण. आणि व्ह्यूच्या बाबतीत मी कधी तुम्हाला सांगितलं ना, व्ह्यू इतका खतरनाक आहे. जो व्ह्यू जेजुरीवरून दिसत नाही तो व्ह्यू इथल्या जेजुरीने दिसतो, इथल्या खंडोबाच्या मंदिराने दिसतो. तर हे पाहू शकतात. हे बी सर किती वर्ष झाले असतील या मंदिरात तरी पण? म्हणजे बनायला का 50-60 वर्ष का जास्त 60 वर्ष. म्हणजे हे जे बनवलेलं आहे हे पहिले म्हणलं आपल्या जन्माच्या वडिलांच्या आधी. हा का? हे सर्व जुनं आहे म्हणजे इथलं जे जे आहे ते सर्व जुनं आहे इथलं. म्हणजे या गोष्टी सर्व जुने आहे. कसं व्हायला वरती कसं बनवलं हा ना, तोच माहिती. ते विचारामध्ये आहे की एवढं म्हणजे शक्य नाही ना कसं बनवलं असेल किल्ला वगैरे कोणी काम सगळं मंदिरामध्ये का? जेजुरीला गेलं ना, सेम जेजुरी. हा, जेजुरीत सारखं experience पाहायला मिळणार. आणि असं नाही की तिथं जेजुरीलाच खंडोबा आहे, नाही. खंडोबा इथं सुद्धा आले होते विश्राम करायला आले ते. तर बघू मेन द्वार प्रवेशद्वारला जाऊ आपण, तिथं काय आहे काय नाही पाहू. हळूहळू आपण बघू इथले व्ह्यू वगैरे काय काय आहे बघण्यासारखं. हा जुना रस्ता होता पहिले. मग बघू अजून पुढं आपल्याला काय काय गोष्टी ज्या आपल्याला पाहायला मिळतील. सरांसोबत आलो आहे तर आपल्याला सर्व गोष्टी बघायला मिळतीलच, त्याच्यात काही हे नाही. सुरुवात झाली आता. फायनली आलो गणपती मंदिर. हे मेन द्वार आहे का? हे मेन द्वार आहे का? आपली ब्रेझा वगैरे आलेली आहे नवीन कार. आपण यांच्या दर्शन करायचे आपल्याला. फॅमिली आली यांच्या सर्व फॅमिली. या मंदिराची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. हे मंदिर अख्खं कोरीव का म्हणतो ना आपण, त्याच्याने केलं आहे. तर तुम्ही पाहू शकता ते सर्व जे बी काही गोष्टी आहे सर्व कोरून जे म्हणतो ना. आणि हे मंदिर आताचं नाही तर त्या टायमाचं जेव्हा खंडेराव महाराज कुठेतरी जात होते भक्तांना भेटायला असं काहीतरी होतं, तर या ठिकाणी खंडेराव महाराज विश्रांतीसाठी थांबले होते. आणि आपल्या भक्तांना की मी इथून गेलो तरी मी इथं राहणारच आहे, तर ते इथं थांबले. त्यांच्यासाठी या गोष्टी इथं आहेत. आणि हे जागृत मंदिर आहे खंडोबाचं. मी याची माहिती अजून मी तुम्हाला सांगणार आहे. या ब्लॉगमध्ये मी पूर्ण माहिती सांगणार आहे की कसं काय इथलं वातावरण काय आहे, इथं खंडोबा कसे आले काय नाही, या सर्व गोष्टी मी तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी सांगेल.
व्हिडिओ बनवण्यासाठी मला परमिशन म्हणजे गाववालेच आहे आमचे सर इथले जे प्रॉपर म्हणजे यांच्या जन्म यांची अख्खी पिढी जी होती सर्व या ठिकाणीच लहानाची मोठी झाली या मंदिराच्या इथं परिसरात. तर हे आमचे सर आहे, लहान सर आहे, मोठे उमेश सर मध्ये आहे, त्यांची फॅमिली वगैरे आली काही प्रॉब्लेम नाही. बघू आपण पुढे आपल्याकडून जे जे शक्य आहे त्या गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. ज्यांना ज्यांना खंडोबाचं दर्शन झालं असेल त्यांनी एक कमेंट नक्की करा. फायनली खंडोबाचं दर्शन आपण घेणार आहोत, तर थोडंसंही स्किप करू नका व्हिडिओ. हे आमचे चिलमुले लहान लहान मोठे चिलमुले आमचे. नाही खरंच जागृत देव आहे. मला आज विश्वास बसलाय. मी जो विचार केला होता ते फायनली पूर्ण झालेलं आहे आज. पाय पडताना नाही घेतला. जय मल्हार. बांधवायला चालले होते ना जाऊ ते थांबले ते शांततेसाठी. काल जेजुरीला होतो आणि आज लगे बोलून घेतलं. 5 महिने पहिले सांगितलं होतं सरांना यायचे आणि आज कधी दुसऱ्या दिवशी आलो इथं. आमची मी कुलदेवत खंडेराव होते शूट करते सरांचे इथे. सगळं चालेल ना तुम्ही जाऊन दर्शन चालू तुम्ही लेटच झालेले. आता कसं असतं, आता कामधंदा बघूनच आपलं काम करायचं नाही. देव पण बघितलं पाहिजे, काम पण पाहिजे पाहिजे. मला एक प्रश्न विचारायचा होता, विचारू का नको? एक नाही 2 विचार. 2? काहून ना म्हणलं आपलं कुत्रू टिकत नाही. आणि आज काय फायनली झालंय आपलं दर्शन वगैरे खंडोबाचं. खूप सुंदर असं मंदिर आहे. कलश वगैरे इथं फिरण्याची घेऊ. जाऊ आपण. जय मल्हार बाबा, जय मल्हार. आपल्या कुलदेवाच्या आशीर्वादाने परत त्यांची पुन्हा एकदा एक कार आली आता. तर ते दरवर्षी काही गोष्ट झाली तर आपल्या कुलदेवताला भेटायला येतात, त्यांचे आशीर्वाद घेतात आणि इतर गोष्टीला सुरुवात करतात. तर सेम ते आज परत एकदा झालेलं आहे. आज परत त्याच गोष्टी त्यांनी केल्या आणि खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. फक्त हा एक ब्लॉग नाही माझ्यासाठी, तर ही ब्लॉग माझ्यासाठी एक आठवण म्हणून मी माझ्या पूर्ण आपल्या यूट्यूबच्या चॅनलला राहणार आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आपल्याला उमेश सर नेहमी त्याचे निलेश सर या सर्व गोष्टी आपल्याला. हा एक भाऊ आहे इथं, रामकृष्णारी भाऊ. हां, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चला तर आपण आपल्या कामाला लागू. तर पुन्हा एकदा आपल्या खंडोबाच्या आशीर्वादाने परत एक आलेली एक कार.
स्पेशल फॅमिली वगैरे घेऊन आलेत आणि आपले महाराज वगैरे आहेत तिथले. तर बघू अजून ब्लॉगच होणार आहे सर, व्हिडिओ तर आपण बनवणार नाही. आता गाडीची झाली पूजा, आता नारळ वगैरे फोडतील, त्याच्यानंतर मग अजून आपण बघू अजून काय काय नाही, इथले वातावरण वगैरे चेक करू, कारण की माझी फर्स्ट वेळ आहे, मी तर गेलो नाही. तर आपले बाबा वगैरे भंडारा वगैरे उधळत आहे, खूप चांगली गोष्ट आहे. कसं असतं ना, जेव्हा आपण शहरात जातो कामासाठी, पण आपल्या गावामध्ये साक्षात खंडोबा निवास करतात आणि त्या खंडोबाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. आपण जेव्हा येतो तर किती आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. दुसरं कोण राहिलं असतं तर त्याला ठीक आहे, जाऊ द्या, कंटाळा करतात, पण आपले सर जे हे आहेत त्यांच्या देवाप्रतीची जी भक्ती आणि आपल्या कुलदेवाप्रतीची जी भक्ती ती वेगळीच असते. खरंच खूप छान वाटतं मला. बरं, नारळ पण गोडते ना. एअरपोर्ट वगैरे झालंय सोडून, आता झाली खरी गाडीला सुरुवात. चांगली गोष्ट आहे, खंडेरावांचा आशीर्वाद भेटला, याच्यावर मोठी कोणतीच गोष्ट नाही आपल्यासाठी. दे भाऊ पेढा दे. खूप भारी. कारच्या मालक, कारच्या ओनर, खरा ओनर. ओके, फायनली झाला, खंडोबांचा आशीर्वाद भेटला म्हणजे आता. ओके, व्हिडिओ वगैरे बनवलंय मी. उमेश सर म्हणताय की इथून समोरून आपलं डायरेक्ट घर दिसतं, तर आपण घर बघू कसं काय आहे इथून. हा एक रस्ता पण आहे म्हणजे जाण्यासाठी, नाही का, आणि लहानपणी ते इथूनच यायचे. अरे लय भारी. आपला रोड येत आता, जो आपण जाणार ना, हा हा वाला का? हा गोल गोल फिरत ते मंदिर दिसून तुझे एक समोर समोर का? इकडून कळस दिसून तो समोर, तिथे जायचं आपल्याला. ते घर आहे का आपलं? कळस आहे ना, कळस बरोबर तिथे. इथं घर आहे का? तिथं खूप छान आहे इथं वातावरण, खरंच भारी. कुठं तर शेत आहे ना दादा, कंपनीच्या खालती. हा देतच या संघ कंपनी दिसणे वरती. खरंच भारी दर्शन होतं इथं. भाऊ जय मल्हार. त्यांना वॉशरूम वगैरे करायचे असेल. ही मागची साईड आहे मंदिराची. ॲक्च्युली तिथून जो होता तो खालून असं वरती जातो. हे जसं वरती चढायच्या टायमाला पहिले काय सांगता येत नाही, हा रस्ता बंदच करून टाकला आहे त्यांनी. हे कशासाठी होतं, काय होतं याच्याबद्दल आपल्याला काही एवढं माहीत नाही, पण काय जेवढं आहे तेवढं बरं आहे, एक नंबर आहे, चांगलं आहे इथलं. पर खरंच खूप छान आहे इथलं वातावरण. मला म्हणजे असं मी इतकं भारी व्ह्यू इथून, म्हणजे कोणाला कुठं जायचं असेल ना, तर तुम्हाला प्लॅनिंग असेल, तुम्हाला कुठं फिरायला जायचे पावसाळ्यात वगैरे, तर तुम्ही हे लोकेशन जे आहे खंडोबा. काय नाही वहिनी, या मॅडम या नाही गावाच्या
निमगाव. हा, या गावाचे नाव निमगाव आहे आणि हे निमगावाचे कुलदैवत खंडेराव महाराज इथं जेव्हा आपल्या देवीला घ्यायला जात होते तर तेव्हा इथं विश्रांती घेतली होती. तर खूप छान वातावरण आहे. तुम्हारी इच्छा पूरी करू. हाय गाइस, हम आए खंडोबा. तुम भी आ जाओ जल्दी से. इकडे ये. बाय बाय. मन माझे नाव गुरु. बाय बाय. बाय बाय. लाईक अँड सबस्क्राइब. डायरेक्ट 2-3 राऊंड तो भी सांगे डायरेक्ट दरवाजाना बाहेर. बाय बाय. लाईक अँड सबस्क्राइब. चला तर मग युट्यूबला हा ब्लॉग बघून टाका पूर्ण.